आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नववर्ष साजरे करी मात्र फक्त घरच्या घरी. कोरोनाचा पुन्हा उद्रेक. 71 दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या. श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. सोन्या चांदीच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा. नववर्षात पूरग्रस्तांसाठी तातडीने अनुदान वितरण. वाढविलेला जीएसटी कर कमी करण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांची सुधारणा करण्याची मागणी. संस्कृत भारती संस्थेच्या वतीने गीता जयंती साजरी. नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करण्याचे हिंदू जनजागृती समितीचे आवाहन. बेळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुती गली, बेलगाम. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. नवे वर्ष उजाडण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. 2021 ला निरोप देऊन 2022 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघे विश्व सज्ज झाले आहे. त्याचबरोबर कोरोना आणि ओमिक्रॉन यांच्या वाढत्या प्रभावामुळे नववर्ष स्वागताचा जल्लोष साजरा करण्यावर निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे नववर्ष साजरे करी मात्र फक्त घरच्या घरी असे चित्र दिसण्याची शक्यता आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जल्लोष करण्याची प्रथा वर्षानुवर्षे जपली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्या आणि जल्लोषी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिक यावर अधिक भर देतात. यामधून नव्याने उत्साह निर्मिती करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले असते. मात्र मोठ्या गर्दीने एकत्रित येऊन जल्लोष करण्याचा कृतीमधून कोरोनाचा अधिक फैलाव होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे नववर्ष स्वागताचा सोहळा निर्बंधांच्या कचाट्यात अडकला आहे. जल्लोष करण्याच्या निमित्ताने मद्यप्राशन आणि मांसाहार सेवन यांना देखील बहर आलेला दिसतो. त्यामुळे या उद्योगातील व्यावसायिकांसाठी हा उत्सव म्हणजे पर्वणी असते. मात्र या खेपेस नाईट कर्फ्यू लागू असल्याने या सर्व उद्योगांवर संकट आले आहे. त्यामुळे नवे वर्ष उत्साहाच्या ऐवजी घरच्या घरी शांततेत साजरे करण्याची सूचना सर्वत्र केली जात आहे. कोरोनाचा पुन्हा उद्रेक. 71 दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या. देशात कोरोनाचा उद्रेक होत आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा कमालीची वाढ झाली आहे. एका दिवसात 27% रुग्णवाढ झाली असून गेल्या 3 दिवसात रुग्णसंख्या 2.6 पटींनी वाढली आहे. गेल्या 24 तासात देशात 16,700 रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा उद्रेक झाला आहे. देशात गेल्या 24 तासात तब्बल 16,700 रुग्ण आढळले. एका दिवसात 27% रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर गेल्या 3 दिवसांची तुलना केली तर कालची रुग्णसंख्या 2.6 पटींनी वाढली. गेल्या 71 दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू या महानगरांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ झाली आहे. देशात ओमिक्रॉनचा वेगाने फैलाव होतोय. ओमिक्रॉनग्रस्तांची संख्या जवळपास 1000 जवळ पोहोचली आहे. 22 राज्यांमध्ये ओमिक्रॉन पसरला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 8 राज्यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास या राज्यांना सांगण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, झारखंड यांना हा इशारा देण्यात आलाय. लग्न समारंभ व इतर सामाजिक कार्यक्रम, सोहळे, सुट्ट्यांनिमित्त झालेली गर्दी यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. गुरुवारी रात्री श्रीनगर शहराच्या बाहेर पंथा चौक भागात एका चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. पंथा चौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलीस आणि सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घालत टप्प्याटप्प्याने पुढे जायला सुरुवात केली. दरम्यान इमारतीमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील 3 जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 1 जवान जखमी झाले. त्यानंतर सुरक्षा दलांनी आक्रमक पावले उचलत कारवाईला सुरुवात केली. यामध्ये झालेल्या गोळीबारात इमारतीमध्ये लपलेल्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. ठार झालेल्यांपैकी एका जणाचा 13 डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सहभाग असल्याचं नंतर स्पष्ट झालं. 13 डिसेंबरला श्रीनगर जवळ झालेल्या हल्ल्यात 3 पोलीस शहीद तर 11 जण जखमी झाले होते. सोन्या चांदीच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी नवीन वर्षात सुवर्णयोग येणार आहे. मागील महिन्यात 53,000 पर्यंत पोहोचलेला सोन्याचा दर आता शुक्रवारी 49,000 रुपयांपर्यंत घसरला आहे. चांदीच्या दरातही अशीच घसरण झाली आहे. सध्याच्या लग्नसराईच्या दिवसात ग्राहक वर्ग खरेदीकडे वळणार असल्यामुळे उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांना ही संधी लाभली असून त्यामुळे नववर्ष भेट म्हणून सोने चांदीचा दागिना खरेदी करून नववर्ष स्वागत करण्याचा आनंद घेता येणार आहे. त्या दृष्टीने बाजारात ग्राहक वर्गाकडून याची विचारणा सुरू झाली आहे. ग्राहक वर्ग सोन्या चांदीच्या खरेदीसाठी उत्साह दाखवू लागला असल्याने व्यापाऱ्यांना देखील संधी मिळाली आहे. सोन्याच्या दरात ही घसरण होण्यामागचे कारण म्हणजे कोलार परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचे कारण मानले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार आणखी काही दिवस सोन्याच्या दरातील घसरण सुरू राहणार असल्यामुळे खरेदीला बहर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नववर्षात पूरग्रस्तांसाठी तातडीने अनुदान वितरण. मागील वर्षी महापुराच्या फटक्यामुळे नुकसान झालेल्या घटकांसाठी नववर्ष आरंभी तातडीने अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे. बेळगावसह बागलकोट आणि कारवार जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन योग्य प्रमाणे अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भात या जिल्ह्याच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने अनुदान वितरण करण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याची दुर्दशा दूर करण्यासाठी आणि बस स्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरे पडल्यामुळे निर्वासित झालेल्या कुटुंबांना त्वरित निधी देण्याची सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले. वाढविलेला जीएसटी कर कमी करण्याची मागणी. वस्त्र, पोशाख व पादत्राणे यावरील वस्तू आणि सेवा कर 5% वरून 12% इतका वाढविण्यात आल्यामुळे विणकर, व्यापारी आणि संबंधित कारागीर संकटात सापडले आहेत. तेव्हा या जीएसटी वाढीचा फेरविचार केला जावा अशी विनंती द बेळगाव ट्रेडर्स फोरम तर्फे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेळगाव ट्रेडर्स फोरमच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी बेळगाव येथील आयकर खात्याच्या सेंट्रल टॅक्सेस गुड्स अँड सर्व्हिसेसचे मुख्य आयुक्त बसवराज नलगावे यांना सादर करण्यात आले. आयुक्त नलगावे यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित केंद्रीय विभागाकडे पाठवून देण्याची ग्वाही दिली. वाढीव करामुळे व्यवसायावर संकट येणार आहे, त्यामुळे आपण याचा गांभीर्याने विचार करावा आणि अर्थव्यवस्था तसेच व्यापार वाणिज्य क्षेत्राच्या हिताच्या दृष्टीने युद्ध पातळीवर योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचा तपशील बेळगाव ट्रेड्स फोरमने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना धाडलेल्या निवेदनात नमूद आहे. आयुक्त नलगावे यांना निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्या समवेत शेवंतीलाल शहा, राजेंद्र जोशी, विकास कलगडगी, राजू खोडा आदींसह फोरमचे अन्य सदस्य व्यापारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांची सुधारणा करण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी वकील वर्गाने केली आहे. या संदर्भातील निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालय आवारापासून
चव्हाट गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या ठिकाणी दैनंदिन कामकाजाच्या निमित्ताने ये जा करणाऱ्या नागरिकांचा संचार सुरू असतो। वाहनांची देखील वर्दळ होत असते। सरकारी कामासाठी अधिकारी वर्ग देखील येथूनच ये जा करीत असतो, मात्र या रस्त्याकडे लक्ष पुरविण्यात आलेले नाही। त्यामुळे सदस्य उद्भवत आहेत। याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी वकील वर्गाने केली आहे। ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, SP पाटील आणि इतर वकील यावेळी उपस्थित होते। संस्कृत भारती संस्थेच्या वतीने गीता जयंती साजरी। संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्कृत भारती या संस्थेच्या वतीने गीता जयंती नुकतीच साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन अनगोळ येथील संत मीरा विद्यालयात करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी मोक्षात्मानंद महाराज उपस्थित होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यकारी समिती सदस्य रवींद्र आणि स्वाती जोग हे वक्ते म्हणून उपस्थित होते। त्यांनी गीता जयंतीचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमाचे संयोजन मल्लिकार्जुन हळीजोळे आणि रश्मी कुलकर्णी यांनी केले। कार्यक्रमाला संस्कृत भाषा प्रेमी व अभ्यासक उपस्थित होते। नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करण्याचे हिंदू जनजागृती समितीचे आवाहन। भारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे तसतसा भारतीयांवर पाश्चिमात्यांच्या संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे। या आचरणामुळे आपली मूळ हिंदू संस्कृती हरवत चालली आहे। एक मनोरंजन म्हणून किंवा हौस मजा म्हणून आपण 31 डिसेंबर या रात्री येणाऱ्या नवीन वर्षारंभाच्या स्वागतासाठी सज्ज राहतो आणि मध्यरात्री जल्लोषात स्वागत करतो, परंतु असे करणे हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही। भारतीय संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवशी असते। या दिवशीच नवीन वर्ष म्हणून साजरा करून आनंद घ्यावा असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे। 1 जानेवारी हा ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे। आज मितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने येथील संस्कृतीचा पगडा जगभर पाहायला मिळतो। त्यामुळे 1 जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे असा अपसमज निर्माण झाला आहे। मात्र यामधून बाहेर पडून नव्या पिढीने हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करावे असे आवाहन हिंदू जनजागृतीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केले। सध्या सोशल मीडियामध्ये आणि समाजामध्ये एक विचार मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जातो आहे, हिंदू आहे, हिंदूच राहणार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार। एका दिवसाचं तरी वैचारिक धर्मांतरण कशासाठी? याचं कारण आहे की 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीला जे पाश्चात्य नववर्ष सुरू होत आहे, या नववर्षाच्या पूर्वसंध्येला जर आपण बघितलं तर 31 डिसेंबरच्या रात्री मद्य पार्ट्या असतील, दारूंच्या पार्ट्या असतील, गड किल्ले स्मारक यावरती होणाऱ्या दारू पार्ट्यांच्या माध्यमातून त्याचं पावित्र्यभंग असेल किंवा महिलांची छेडछाड, अश्लील हावभाव करणे, DJ वरती नाच गाणी आणि धिंगाणा करणे, या सगळ्याच गोष्टी एकंदरीत पाहिल्या तर हे आमच्या संस्कृतीशी संबंधित नाही, हे पाश्चात्य विकृती दाखवते असा सगळ्यांच्या मनामध्ये विचार निर्माण होतो। आणि या 31 डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या सर्व गोष्टींमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, प्रशासन आणि पोलिसांवरती अतिरिक्त ताण येतो। त्यामुळं हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करतो की 31 डिसेंबरच्या रात्री ज्या काही पार्ट्या होतात, मद्य पार्ट्या होतात, ज्या काही गैरप्रकार होतात, या सर्वांना प्रतिबंध घालण्यात यावा। बेळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 109 जागा पटकाविल्या। त्यापाठोपाठ काँग्रेसचे 97 उमेदवार निवडून आले। धजतला केवळ 1 जागा मिळाली तर उर्वरित CPI, BSP, NCP, KRS व MRM पक्षाला भोपळाही फोडता आला नाही। यामुळे प्रादेशिक पक्षांना मतदारांनी नाकारले। दरम्यान निवडणुकीत 94 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत। जिल्ह्यातील 16 स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 27 डिसेंबरला चुरशीने मतदान झाल्यामुळे निकालाकडे गुरुवारी सकाळपासून साऱ्यांचे लक्ष लागून होते। तालुका स्तरावर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली। सकाळी 10 वाजल्यानंतर निकाल घोषित होण्यास सुरुवात झाली। यानुसार जल्लोष आणि गुलालाची उधळण विजयी उमेदवारांनी सुरू केली। दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल घोषित झाला आणि कलही स्पष्ट झाला आहे। भाजपचे सर्वाधिक उमेदवार बेळगाव जिल्ह्यात निवडून आले आहेत। एकूण 107 उमेदवारांनी कमळ फुलविले। काँग्रेसची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून एकूण 97 उमेदवार विजयी झाले। भाजपच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी थोडीफार घसरली असली तरी लढा आश्वासक ठरला आहे। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून बाची येथे नाका उभारण्यात आला आहे। सुमारे 7 महिन्यांपासून या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सुमारे 7 महिन्यापासून या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील वाहनांना सोडण्यात येत होते, परंतु नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून शिनोळी भागातून येणाऱ्या प्रवासी वाहनांना रोखण्यात आले। यामुळे या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। शिनोळीतील काही रिक्षांना माघारी पाठविण्यात आले, त्यामुळे रिक्षा चालकांनी कुद्रेमानी बसला शिनोळीत थांबवण्याचा प्रयत्न केला। कुद्रेमानी बसमधून शिनोळी चंदगड भागातील प्रवासी प्रवास करत असतात, त्यांना याचा उपयोग झाला आहे। बस बंद झाल्यास विद्यार्थ्यांना प्रामुख्याने फटका बसणार आहे। शिनोळी भागातील विद्यार्थी कामगार मोठ्या प्रमाणात बेळगावला येत असतात। प्रवासी वाहने बंद केल्यास त्यांना फटका बसणार आहे, त्यामुळे प्रवासी वाहनांना मुभा देण्याची मागणी करण्यात येत आहे। बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महेश पाटील व गायत्री सुतार यांचा विजय। बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या येळेबैल येथील निवडणुकीमध्ये वॉर्ड नंबर 5 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महेश पाटील व गायत्री सुतार यांनी दणदणीत विजय मिळविला आहे। गुरुवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। यामध्ये महेश पाटील यांनी 324 मताधिक्याने विजय मिळविला, तर बिनविरोध गायत्री सुतार यांची निवड झाली। सोमवार दिनांक 27 डिसेंबर रोजी वॉर्ड क्रमांक 5 मधील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता। यामध्ये एकूण मतदान 91% झाले होते। या चुरशीच्या निवडणुकीमध्ये महेश पाटील यांना 324 तर दत्तोपंत मरगाळे यांना 178 आणि ज्योतिबा पाटील यांना 65 मते पडली। महेश पाटील यांनी 146 मताच्या मताधिक्याने विजय प्राप्त केला। कर्नाटक विद्यापीठामधील भ्रष्टाचार चौकशीला राज्यपालांची परवानगी। धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याद्वारे चौकशी करण्याची परवानगी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिली आहे। 7 वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाची आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। 2014 मध्ये प्राध्यापक HB वालीकर कुलगुरुपदी होते। त्यावेळी विद्यापीठाच्या आवारात सौर ऊर्जा व्यवस्था बसविण्यासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर झाले होते। 10 वर्षाच्या वॉरंटीसह मेटेक मार्क या कंपनीला याबाबतची निविदा मंजूर करण्यात आली होती। 100 किलोवॉट क्षमतेचे सौर घटके निर्माण करण्यासाठी सशर्त कंत्राट मंजूर केले होते, पण 2020 पर्यंत 1 मेगावॉटही वीज उत्पादित झाली नाही, तरीही कंपनीला कंत्राटाची पूर्ण रक्कम देण्यात आली। फेब्रुवारी 2014 मध्ये 36.92 लाख रुपये कंपनीला देण्यात आले होते। त्यानंतर सौर ऊर्जा उत्पादनाची कोणतीही चाचणी न घेता उर्वरित 69.7 लाखांची रक्कम कंपनीला देण्यात आली। याबाबतची माहिती उघडकीस आल्यानंतर अनुदानाचा गैरवापर झाल्याचा आरोप करून आंदोलन छेडण्यात आले होते।
बसवराज नलतवाड यांनी स्वीकारला पदभार. नूतन जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी पदभार स्वीकारला. गुरुवारी विविध शिक्षक संघटनांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सोमवारी 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले एबी पुंडलिक यांच्या जागी बीएड कॉलेजचे प्राचार्य बसवराज नलतवाड यांची वर्णी लागली. यापूर्वी नलतवाड यांनी चिकोडीत गट शिक्षणाधिकारी पदावर काम केले आहे. बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे माजी जिल्हा शिक्षणाधिकारी एबी पुंडलिक यांच्याकडून स्वीकारली. गुरुवारी कर्नाटक राज्य शिक्षक संघटना, बेळगाव शहर शिक्षक संघटना, बेळगाव सरकारी नोकर संघटना, ग्रामीण शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. राज्य प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष जयकुमार हेब्बळी, सचिव आरवी गोणी, कृष्णा राचन्नावर, चंद्रकांत कोलकार, वायबी पुजारी आदी उपस्थित होते. नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून. कर्नाटकात पुढील वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री BC नागेश यांनी दिली. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नवीन शिक्षण धोरणाची कार्यवाही राज्यात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पुढील वर्षी निवडक शाळा नव्या शैक्षणिक धोरणासाठी निवडले जातील. त्यानंतर त्या शिक्षणाची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच व्याप्ती वाढवली जाणार आहे. राज्यात नवे शैक्षणिक धोरण राबवताना घाई गडबडीत किंवा तडकाफडकी निर्णय घेण्यात येणार नाही. त्यासाठी पूर्वतयारी सुरू असून शिक्षक आणि अंगणवाडी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. शिक्षकांच्या रिक्त जागा भरून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. यानंतरच नवीन शिक्षण धोरण राबविण्यात येईल. घाई गडबडीत निर्णय घेतल्यास त्याचा शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे या संदर्भात खबरदारी घेत असून टप्प्याटप्प्याने कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेनकनहळ्ळी पीडीओवर मनमानी कारभाराचा आरोप. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतच्या पीडीओ मनमानी करत असून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत अध्यक्षांसह सदस्यांनी केली. या मागणीचे निवेदन गुरुवारी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, उपविभाग अधिकारी यांना देण्यात आले. ग्रामपंचायतची मासिक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीला 36 पैकी 18 सदस्य सभागृहात उपस्थित होते, परंतु काही कारणामुळे 6 सदस्य सभागृहाबाहेर गेले. त्यानंतर काही वेळात ते पुन्हा सभागृहात हजर झाले. मात्र या कालावधीत पीडीओ सुजाता बटकुर्की यांनी बैठक स्थगित करण्यात येत असल्याचे सांगत कागदपत्रे घेऊन सभागृहाबाहेर गेल्या. सदस्य यल्लाप्पा पाटील यांना सही करण्यास मज्जाव करण्यात आला. राजकीय पाठबळामुळे ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे. पीडीओच्या कारभारामुळे गावाचा विकास खुंटत असून त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्षा प्रेमा हिरोजी यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पत्नीच्या खून प्रकरणी जवानाला जन्मठेप. बेळगाव तालुक्यातील मण्णीकेरी गावामधील पत्नीच्या खून प्रकरणी एका जवानाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येथील 11व्या अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीशांनी ही शिक्षा ठोठावली. जकाप्पा खेमाणी संभाजी वय 41 राहणार मण्णीकेरी तालुका बेळगाव असे शिक्षा झालेल्या जवानाचे नाव आहे. पत्नी कोमल उर्फ शालन जकाप्पा संभाजी वय 30 हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता. 24 सप्टेंबर 2013 रोजी घटना घडली होती. याबाबत माहिती अशी की पती जक्काप्पा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून पती आणि पत्नीमध्ये भांडण वाढल्याने पत्नी कोमल या माहेरी आल्या. तसेच या प्रकरणावरून न्यायालयात दावा दाखल केला होता. सप्टेंबर 2013 मध्ये त्या मण्णीकेरी येथे सासरी आल्या, पण तेथे परत पती पत्नीमध्ये भांडण वाढले. जक्काप्पा हा परत चारित्र्याचा संशय घेऊन मारबडव करू लागला. 24 सप्टेंबर 2013 रोजी रात्री 10च्या सुमारास गळा आवळून पत्नीचा त्याने खून केला. या विरोधात सदाशिव घोटेकर यांनी काकती पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार जवानाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. निडगल येथे वाहनाच्या धडकेने गायीचा मृत्यू. निडगल येथील गावाच्या नाल्याजवळ बुधवारी दिनांक 29 रोजी सायंकाळी वाहनाची धडक बसून गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की निडगल गावाजवळील नाल्याजवळ गर्लगुंजीहून खानापूरकडे जाणाऱ्या इको मारुती व्हॅनने निडगल गावच्या शेतकरी श्रीकांत पाटील यांच्या गायीला जोराची धडक दिल्याने गाय बाजूच्या खड्ड्यात उडून पडल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र इको व्हॅन पसार झाली. यावेळी वाहनाचा पाठलाग करण्यात आला, पण वाहन सापडले नाही. यात निडगलच्या शेतकऱ्याचे 50,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक.
शेख रशीदच्या अप्रतिम फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे भारताने गुरुवारी बांगलादेशाचा 103 धावांनी धुव्वा उडवत आशिया चषक क्रिकेट युवा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. शारजा येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर अंक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंग लवकर बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावरील रशीदने भारताचा डाव सावरला. त्याने 108 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 90 धावांची खेळी केली. त्याला विकी ओसवाल, कर्णधार यश धूल आणि राज बावा यांची साथ लाभल्यामुळे भारताने 50 षटकात 8 बाद 243 अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना बांगलादेशाच्या आरिफुल इस्लाम आणि महफिकुल इस्लाम यांनाच प्रतिकार करता आला. त्यांचा डाव 140 धावात आटोपला. भारताकडून राजवर्धन हंगरगेकर, रविकुमार, बावा आणि ओसवाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतापुढे श्रीलंकेचे आव्हान असेल. श्रीलंकेने उपांत्य फेरीत पाकिस्तानला 22 धावांनी पराभूत केले. बाचीकर, भट, दर्भ यांची बाजी. सांगलीकर येथील सूरज इंटरनॅशनल फिडे रिटेड बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या 3 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तिघांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गिरीश बाचीकर यांनी 11वा क्रमांक मिळविला. 1500 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. 15 वर्षाखालील गटात सारिका दर्फ हिने 4था क्रमांक पटकाविला. साहिल भट याने 5वा क्रमांक मिळविला. दोघांनाही 1000 रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गुजरात लीगमध्ये बेळगावच्या फुटबॉलपटू चॅम्पियन. गुजरात राज्य महिला लीग फुटबॉल लीगमध्ये ARAFC अहमदाबाद संघ चॅम्पियन ठरला. या संघात बेळगावातील 6 मुलींचा समावेश होता. ही फुटबॉल लीग ॲस्ट्रो टर्फ ग्राउंड कच्छ येथे झाली. ARAFC अहमदाबाद हा गुजरात स्थित पहिला व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. या क्लबने मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट तर्फे फाउंडेशन येथे प्रशिक्षण घेणाऱ्या धनश्री कदम, सायली देसाई, तन्वी गावडे, तेजश्री पाटील, पल्लवी चौगले आणि वैष्णवी पाटील यांची निवड केली होती. उत्तर कर्नाटक मधून प्रथमच बेळगाव मधील 6 खेळाडू मुलींची निवड झाली होती. एकूण 5 लीग सामने खेळण्यात आले. पहिल्या लीग सामन्यात ARFC ने पाटण क्लबवर 5-1 गोल फरकाने मात केली. अक्षता कामतीची सुवर्ण भरारी. बेळगाव क्रीडा प्रतिनिधी हालगा बेळगावची सुकन्या होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने नेत्रदीपक कामगिरी करताना गुरुवारी तेलंगणा राज्यातील गुंटूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अक्षता हिने आपला वेटलिफ्टिंग मधील दबदबा कायम ठेवला. गुंटूर येथे काल पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 87 किलो वजनी गटात बेळगावच्या अक्षता कामती हिचा सहभाग होता. या गटामध्ये लवली युनिव्हर्सिटी पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षतासह देशातील विविध विद्यापीठांचे 23 स्पर्धक होते. या सर्वांमध्ये सरस कामगिरी नोंदवताना अक्षता हिने स्नॅच अँड क्लीन जर्कमध्ये सर्वाधिक वजन उचलून प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकाविले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.